नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. नाशिक शहरात कुसुमाग्रज स्मारक, विशाखा हॉल, गंगापूर रोड येथे मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीद्वारे महाराष्ट्रातील सामाजिक, आरोग्य, शिक्षण, कला आणि राजकीय क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील मान्यवरांना गुणीजन कार्य गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. नाशिकमधून सामाजिक क्षेत्रात अमोलभाऊ भागवत यांना आदर्श कार्य गौरव समाज रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. त्यांना सन्मान चिन्ह, मानपत्र, मानकरी बॅच, पुष्पगुच्छ, महावस्त्र, अकादमी भेट, मेडल, श्रीफळ उपस्थानाच्या साक्षीने देण्यात आलाय. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध कवी, लेखक, तत्वचिंतक माननीय रमेश आव्हाड हे उपस्थित होते. त्याचबरोबर शिक्षण तज्ज्ञ प्राचार्य प्रकाश कोल्हे, सुप्रसिद्ध पत्रकार विजयकुमार इंगळे, सुप्रसिद्ध कायदे तज्ज्ञ विजयमाला जोशी, इंटरनॅशनल टॅलेंट आयकॉन सानी पिना राव उपस्थित होते व सूत्रसंचालन प्रमोद कुलकर्णी यांनी केले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर समाजरत्न अमोलभाऊ भागवत यांनी वक्तव्य केलं की पद्धतशीर आणि हळूहळू चिकटीने सर्व समस्या एक एक करून सोडवल्या गेल्या. शिवाय माझ्या मार्गात येणाऱ्या प्रत्येक अडथळ्यांवर मी मात करू शकलो. शिवाय मला विश्वास आहे की माझे प्रयत्न रंग आणतील आणि अनेक लोकांचे जीवन सुधारतील. खरे तर माझ्या कामाला प्रेरणा देणाऱ्या लोकांना या सर्व कामांचा विविध क्षेत्रात कसा फायदा होईल याचा विचार करत होतो. माझ्या देखरेखीखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या टीमचे त्यांचा प्रचंड प्रयत्नांबद्दल मी आभार मानू इच्छितो. तुमच्या समर्पण आणि मेहनतीमुळेच हे प्रकल्प साकार झाले. तसेच तुमच्या उत्कृष्ट कामगिरीशिवाय मी आज हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी इथे उभा राहिलो नसतो. कार्यक्रम नाशिक वासीय आणि महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून आलेल्या मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. आहे जेवढे आम्ही उतारले, बघा बाप माणूस ओळखणे एवढे कठीण आहे, जेवढे आम्ही उतावळ तेवढे कठीण आहे. जेवढे आम्ही उतावळ तेवढे कठीण आहे. आणि जगतो म्हणजे नेमकं काय करतो? देव आहे किंवा नाही. आमचा साधारण आम्ही मित्र म्हणतो, देव आहे किंवा नाही कोणी पाहिले देवाला शेंदराच्या दगडाचा, उभा आधार गावाला देव तुझ्यात देव माझ्यात देव शेत बांधावरी, उभ्या पिकाची राखणी आहे त्याच्या खांद्यावरी, देव गुरगाई देव जन्मदाती आई, खुद देवाय नाही तिच्या पुण्याची शरण आई. देव आहे किंवा नाही कोणी पाहिले देवाला शेंदराच्या दगडाचा, उभा आधार. आता ही देवाबद्दल आहे. तर माझी संकल्पना मी अशी मांडतो, हृदयात माझ्या मी क्षणात नव्याने श्वास घेतो. हृदयात माझ्या मी क्षणात नव्याने श्वास घेतो. उपकार त्या भगवंताचे, उपकार त्या भगवंताचे. तो माझा श्वास होतो, तो माझा श्वास. तिथंच भगवंत मला सापडतो. तर अशा पद्धतीनं. ब्युरो रिपोर्ट, एस मराठी न्यूज, नाशिक. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.